हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. नाव सी वन बाय वन प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. Preparation of aldehydes and ketones. Now see the general methods of preparation of aldehydes and ketones. त्यामध्ये पहिली मेथड आहे बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. आता एक लक्ष द्या इकडे, बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स वी हॅव सीन प्रिव्हियस चॅप्टर, that is alcohols, phenols and ethers. That means preparation methods of alcohols. In that case we have seen detail how to prepare alcohol by the oxidation of, that is reactions of alcohols by the oxidation of alcohols. First, aldehydes and ketones are prepared by the oxidation of primary and secondary alcohols respectively. याचा अर्थ काय होतो? Aldehydes and ketones are prepared by the oxidation of primary and secondary alcohols respectively. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर काय मिळतं? अल्डिहाइड. आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर काय मिळतं? कीटोन. बट प्रायमरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन इट गिव्ह राइज टू अल्डिहाइड, and which on further oxidation it gives rise to carboxylic acid. And if you want to stop the reaction at aldehyde stage, then use special or particular oxidizing agent, that is PCC, pyridinium chlorochromate. It is used for particular reactions, that means it is used to stop the reaction at aldehyde stage, so which is not further oxidized to carboxylic acid. जर अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊ द्यायचं नसेल, या स्टेपला रिॲक्शन स्टॉप करायची असेल तर PCC ऑक्सिडायझिंग एजंट यूज करायचा आणि मग रिॲक्शन इथे स्टॉप होते. हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. एक्झाम्पल बघा, म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH, सो इट इज ऑक्सिडाइज्ड बाय युजिंग PCC. इथे एक ऑक्सिजन घ्या, म्हणजे इथला हायड्रोजन आणि इथला ऑक्सिजन काय बाहेर पडेल? CH3 सिंगल बॉन्ड CH, इथला O आणि इथला ऑक्सिजन, इथली दोन हायड्रोजन म्हणजे प्लस CH2O. and what is this? That is acetaldehyde, right? In this way to prepare aldehydes from primary alcohols by using PCC, pyridinium chlorochromate, as oxidizing agent. Okay, next one. On reaction with oxidizing agent, primary and secondary alcohols undergo dehydrogenation to form carboxyl compounds, namely aldehydes and ketones respectively. म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं आपण डिहायड्रोजनेशन जरी केलं तरी कार्बोनिल कंपाऊंड तयार होतात. कार्बोनिल कंपाऊंड दे कंटेन कार्बोनिल ग्रुप, म्हणजेच अल्डेहाइड्स अँड कीटोन्स. ठीक आहे. अँड सेकंडरी अल्कोहोल्स ऑन ऑक्सिडेशन विथ क्रोमिक अनहायड्राइड फॉर्म्स कीटोन. क्रोमिक ऑक्साईड हा ॲक्च्युली क्रोमिक ऑक्साईड आहे. म्हणजे सेकंडरी अल्कोहोलचं मी ऑक्सिडेशन केलं बाय युझिंग क्रोमिक ऑक्साईड, दॅट इज क्रोमिक ऑक्साईड, इट गिव्ह राइज टू कीटोन्स. ठीक आहे. परत नेसंट ऑक्सिजन, इथले दोन हायड्रोजन, इथला एक ऑक्सिजन, प्लस इथे काय पडणार? बाहेर H2 बाहेर पडणार आणि कीटोन तयार होणार. जर दोन R CH3 असतील तर काय होणार? डायमिथाइल कीटोन तयार होणार. बरोबर. एक R CH3 आहे आणि दुसरा R समजा CH सिंगल बॉन्ड OH सिंगल बॉन्ड C2H5, काय मिळणार? इथं CH3 C2H5, इथाइल मिथाइल कीटोन. अंडरस्टूड? सो दॅट मीन्स secondary alcohol on oxidation it give rise to ketone, and primary alcohol on oxidation it give rise to aldehydes. Keep in mind oxidizing agent in both. aldehyde साठी oxidizing agent potassium permanent सुद्धा घेऊ शकतो, potassium dichromate, but reaction is not stop at aldehyde stage. आणि aldehyde स्टेजला रिॲक्शन स्टॉप करायची असेल तर काय यूज करायचा? दॅट इज PCC, pyridinium chlorochromate. ओके. आणि सेकंडरी अल्कोहोलपासून कीटोन तयार करू शकतो आपण बाय युझिंग क्रोमियम ऑक्साईड और पोटॅशियम डायक्रोमेट ऑल्सो अँड H2SO4. ठीक आहे. पुढे बघा, सेकंड मेथड आहे बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलचं डिहायड्रोजनेशन मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट? डिहायड्रोजनेशन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. डी म्हणजे रिमूव्हल आणि हायड्रोजन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. This method has industrial application. Aldehydes and ketones are prepared by passing the vapors of primary and secondary alcohols respectively over hot copper powder. म्हणजे या मेथडने सुद्धा आपण अल्डेहाइड कीटोन तयार करू शकतो फ्रॉम अल्कोहोल्स बाय डिहायड्रोजनेशन. अल्कोहोलचं डिहायड्रोजनेशन म्हणजे अल्कोहोलमधनं H2 फक्त बाहेर काढायचं. ठीक आहे. बाय युझिंग कॉपर पावडर. वी हॅव सीन अल्टरनेटिव्ह मेथड प्रिपरेशन ऑफ अल्डेहाइड्स अँड कीटोन्स, दॅट इज रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्स. तिथे आपण हे पार्ट बघितलेला आहे.
ठीक आहे, आपण एक्झाम्पल बघू त्यावर लक्षात येईल. हिटिंग विथ कॉपर म्हणजे तेच, when vapors of various types of alcohols are passed over hot copper the following reactions are observed. आता कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स आहेत बघा. जर मी प्रायमरी अल्कोहोल घेतला आणि फक्त अल्टरनेटिव्ह मेथड, याही मेथडनं आपण अल्डेहाइड तयार करू शकतो आणि प्रायमरी अल्कोहोल ऑक्सिडेशन बाय युझिंग दॅट इज PCC अगेन वी गेट दॅट इज अल्डिहाइड. इथं काय म्हणजे डिहायड्रोजनेशन रिमूव्ह ऑफ ओनली हायड्रोजन प्लस इथं बाय प्रोडक्ट दिलेला नाही आहे, H2 काढा RCHO वी गेट अल्डिहाइड. RCS3 असेल ॲसिटाल्डिहाइड, आरच्या ठिकाणी H असेल फॉर्माल्डिहाइड, आरच्या ठिकाणी CH5 असेल तर काय होणार प्रोपेनॉल्डिहाइड. राईट, युझिंग कॉपर powder at about 573 Kelvin undergoes oxidation म्हणजेच dehydrogenation because removal of hydrogen. Okay, similarly secondary alcohol again undergoes oxidation, that is dehydrogenation process takes place, removal of H2 and to form ketone plus byproduct is H2, temperature is same at about 573 Kelvin using copper powder. ठीक आहे, जर तसंच मी समजा टर्शरी अल्कोहोल घेतला तर काय तयार होईल. सो कीप इन माइंड टर्शरी अल्कोहोल अंडरगोज डिहायड्रेशन नॉट डिहायड्रोजनेशन. डिहायड्रोजनेशन रिमूव्हल ऑफ ओनली हायड्रोजन अँड डिहायड्रेशन रिमूव्हल ऑफ वॉटर. आणि मग या ठिकाणी अल्फा कार्बन, ज्या कार्बनला फंक्शन ग्रुप तो अल्फा असतो, ऑल आर बीटा, इट इज ऑल्सो बीटा, इट इज ऑल्सो बीटा, इट इज ऑल्सो बीटा. बीटाचा कुठला पण एक हायड्रोजन घ्या आणि इथला एक OH घ्या, H2 बाहेर पडेल and carbon reduced to form carbon carbon single bond is converted into carbon carbon double bond to form alkenes. Why it is called dehydration? Because removal of water, not H2. It is called dehydration. जर H2 बाहेर पडत असेल तर डिहायड्रेशन, जर ओनली H2 बाहेर पडत असेल तर डिहायड्रोजनेशन. इथं लक्षात. In this way to prepare aldehydes and ketones from primary and secondary alcohols and tertiary alcohols oxidation केलं using copper powder at about 573 Kelvin undergoes dehydration and to form alkene, not aldehydes and ketones. इथं लक्षात. पुढे बघा. बी पहिली मेथड कुठली बघितली आपण, फर्स्ट मेथड प्रिपरेशन ऑफ aldehydes and ketones by oxidation of alcohols. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर काय मिळतं aldehyde and ketone. त्याच्यामध्ये दोन बघितले आपण, एक बघितलं आपण by oxidation of alcohols, that is aldehydes and ketones are prepared by the oxidation of primary and secondary alcohols. सेकंड बघितलं आपण by dehydrogenation of alcohols, म्हणजे कॉपर यूज केला आपण आणि aldehyde and ketone तयार केला. ठीक आहे. नेक्स्ट बी पार्ट बाय दॅट इज फ्रॉम हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन म्हणजेच काय हो, अल्केन, अल्कीन, अल्काइन्स, बेंझिन रिंग, त्यांना म्हणायचं हायड्रोकार्बन्स. दे कंटेन कार्बन अँड हायड्रोजन. ओके, द वर्ड इट सेल्फ इंडिकेट्स इट्स मिनिंग. हायड्रोकार्बन म्हणजे त्याच्या नावामध्येच मिनिंग आहे. दे कंटेन कार्बन अँड हायड्रोजन, त्याला म्हणायचं हायड्रोकार्बन म्हणजेच अल्केन, अल्कीन, अल्काइन. आता आपण काय घेणार आहे बघा. फर्स्ट आहे बाय ओझोनोलिसिस अल्कीन. ओझोनोलिसिस मीन्स ॲडिशन ऑफ ओझोन अक्रॉस द डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड, that is called ozonolysis. Now see one example, so from that we get the idea. Alkenes react with ozone to give ozonide, which on decomposition with zinc dust and water gives aldehydes and ketones or aldehydes or ketones. Aldehydes and ketones, aldehyde आणि कीटोन दोन्हीचं मिक्सर मिळू शकतं किंवा मग aldehydes or ketone असं पण मिळू शकतं. इट डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ अल्कीन. पण अल्कीन कुठला यूज करतो त्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, पुढे बघा. अल्कीन क्लिवेज ओझोन. आता या ठिकाणी जनरल रिएक्शन इज गिवन टू यू, सो नाव सी केअरफुली. सो फ्रॉम दॅट वी गेट द आयडिया. ही जनरल रिएक्शन आहे, अल्कीन आहे. अल्कीन ऑन ओझोनोलिसिस या ठिकाणी कॅटलिस्ट यूज केलं आहे CH2Cl2, दॅट इज डायक्लोरोमिथेन ॲट अबाउट -28°C टू फॉर्म दॅट इज मोलॉझोनाइड. मोलॉझोनाइड थोड्या वेळासाठी ही स्ट्रेप नाही लिहिलं तरी चालेल. इथं लक्षात, तुम्ही डायरेक्टली इथे येऊ शकता. ओझोन इज ॲडेड अक्रॉस द डबल बॉन्ड, म्हणजे काय होईल, दोन जिथे ऑक्सिजन आहे, जिथे डबल बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक होईल आणि त्या दोन्हीमध्ये एक ऑक्सिजन येईल आणि बाकी दोन कार्बनला जातील. बरोबर, तीन ऑक्सिजन ॲड झाले. बरोबर, ओझोन ॲड केला अक्रॉस द डबल बॉन्ड, त्याला म्हणायचं ओझोनोलिसिस. जो कंपाऊंड तयार होईल त्याला म्हणायचं ओझोनाइड. ठीक आहे, मी इथे इथिन घेतला तर इथिलीन ओझोनाइड म्हणा किंवा इथिन ओझोनाइड म्हणा, नाव आठवत नसेल तर सिम्पली ओझोनाइड. हे झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप, आता रिडक्शन ऑफ दिस ओझोनाइड टू फॉर्म aldehydes and ketones or aldehydes or ketones. ठीक आहे,
आता झिंक डस्ट यूज केलं मी, हा सॉल्ट यूज केला, ॲसिटिक ॲसिड आहे. आता इथे काय होतं बघा, हा ऑक्सिजन आणि हा झिंक प्लस बाय प्रोडक्ट काय झाला, झिंक ऑक्साईड. ठीक आहे. आणि मग हा बॉन्ड इथे ब्रेक होतो, हा इथे ब्रेक होतो, हा इथं ब्रेक होतो. मग काय राहिलो इथं समजा, मग हे दोन बॉन्ड कार्बनला आहेत, दोन बॉन्ड कार्बनला, एक ऑक्सिजन, वी गेट कार्बोनिल कंपाऊंड. इकडे पण सी दोन बॉन्ड आहेत आणि एक ऑक्सिजन, वी गेट दिस. हे पहा आता बघा, हा बॉन्ड ब्रेक होतो आणि हा बॉन्ड ब्रेक होतो, मग हे आणि कार्बोनिल कंपाऊंड. आता दोन्ही आल्डेड असू शकतात, दोन्ही किटोन असू शकतात, एक आल्डेड किटोन असू शकतो. इट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ अल्किन. आणि मग हा ऑक्सिजन इथला आणि हा झिंक, बाय प्रोडक्ट काय असणार आहे, झिंक ऑक्साईड. एक्झाम्पल बघू आपण इथेच. समजा मी इथिलीन घेतला, एच, सो हियर एच एच एच. व्हॉट इज दिस, इथिलीन. ओझोन कुठे ॲड होतो, अक्रॉस द डबल बॉन्ड, ओझोन दॅट इज ओझोनलिसिस. मग इथं काय असणार आहे, एच, इथं एच, फक्त जे सिंगल बॉन्ड आहे तिथे एच एच, बाकी ॲज इट इज, राईट. मग साहजिकच हा काय असणार आहे, एच एच, इथं एच इथं एच, म्हणजेच 2 टाइम्स फॉर्माल्डिहाइड. काय असणार आहे, 2 टाइम्स फॉर्माल्डिहाइड. अंडरस्टूड. येतं लक्षात सगळ्यांच्या. आता जर समजा मी इथे अल्किन चेंज केला, टेक अनदर एक्झाम्पल, सपोज हियर CH3CH डबल बॉन्ड CH, मी प्रोपीन घेतला, तर काय येईल, फक्त डबल बॉन्डच्या ठिकाणी एक ऑक्सिजन ॲड करायचा आणि दोन कार्बनला एक एक ऑक्सिजन. म्हणजे इथे काय येईल, इथे मी CH3 लिहू शकतो, हे थोड्या वेळासाठी तुम्ही कन्सिडर करू नका. इथे एच, इथे एच, इथे एच, राईट. डबल बॉन्ड आहे तिथे फक्त ओझोन ॲड झालं दोन्हीचे कार्बनमध्ये, आणि बॉन्ड इथे कुठे ब्रेक होणार, इथे ब्रेक होणार, सेम, राईट. म्हणजे एक फॉर्मल्डिहाइड मिळाला SCHO आणि एक CH3CHO, म्हणजे काय मिळालं, CH3CH, म्हणजे अल्डिहाइडचं मिक्सचर मिळालं. आणि प्लस ऑक्सिजन आणि झिंक प्लस झिंक ऑक्साईड ॲज अ बाय प्रोडक्ट, ZNO, दॅट इज ZNO. येतं लक्षात. इन दिस वे टू फॉर्म मिक्सचर ऑफ अल्डिहाइड्स और मिक्सचर ऑफ कीटोन्स और अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. येतं लक्षात. सो इट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ alkene used in the reaction. In this way to prepare aldehydes and ketones by ozolysis of alkenes. Alkenes ozolysis केलं तर काय मिळतं, aldehyde and ketone. आता एक एक्झाम्पल दिले बघा इथे. एक्झाम्पल्स ऑफ ozolysis of alkenes, cleavage of products reveal an alkene structure. म्हणजे मला प्रोडक्टचं दिलेलं आहे स्ट्रक्चर, त्यावरून अल्किन काय असू शकतो हे सुद्धा इमॅजिन करता येतं. व्हॉट इज दिस, सायक्लोपेंटॅनॉन. व्हॉट इज दिस, ॲसिटोन. साहजिकच हा कार्बन आणि हा कार्बन दोन्हीमध्ये डबल बॉन्ड असला पाहिजे आणि त्याचं ओझोन झालं पाहिजे, म्हणजे ओरिजिनल स्ट्रक्चर हे असलं पाहिजे. दॅट इज आयसोप्रोपिलिडीन सायक्लोपेंटेन. याचं नाव काय, आयसोप्रोपिलिडीन सायक्लोपेंटेन. दिस इज स्टार्टिंग मटेरियल. ओझोनलिसिस ॲड करा, ओझोन इथे ॲड होणार, बॉन्ड इथे ब्रेक होणार, इथे एक ऑक्सिजन येणार, इथे एक ऑक्सिजन येणार, आणि कीटोन, ॲसिटोन आणि सायक्लोपेंटॅनॉन तयार होणार. म्हणजे प्रोडक्टवरून सुद्धा तुम्हाला स्टार्टिंग मटेरियल काय आहे हे आयडेंटिफाय करता येईल. इथं लक्षात. आता याच प्रकारचं आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल्स ऑफ ओझोनलिसिस ऑफ अल्केन्स. नाव सी द रिॲक्शन्स. सो हियर याला म्हणायचं, तिथं सायक्लोपेंटेन होता, इथे सायक्लोहेक्झेन आहे, दॅट इज आयसोप्रोपिलिडीन सायक्लोहेक्झेन. ठीक आहे. सो ऑन ओझोनलिसिस परत बॉन्ड कुठे, ओझोन कुठे ॲड होणार, इथे ॲड होणार. इथं ॲड झाला म्हणजे तुम्हाला मी डायरेक्ट रिॲक्शन लिहून दाखवतो, त्यावर लक्षात येईल. हे पहा, ओझोन तिथे ॲड झाला म्हणजे नाही आहे तो, ठीक आहे. हा कार्बन आणि इथे एक आहे, हा CH3, हा CH3 आणि इथे एक ऑक्सिजन, इथे एक ऑक्सिजन आणि इथे एक ऑक्सिजन इथं, ठीक आहे. आणि बॉन्ड कुठे ब्रेक होईल ओझोन डिस्चार्ज नंतर, इथे, इथे, आणि झिंक ऑक्साईड. म्हणजेच काय होईल, बॉन्ड इथे ब्रेक झाला म्हणजेच हा तयार होईल, बॉन्ड इथे ब्रेक झाला म्हणजेच ऑक्सिजन धरून, हा ऑक्सिजन धरून हा तयार होईल. इथला ऑक्सिजन सेंटरचा हा आणि झिंक काय बाहेर पडेल इथे, प्लस झिंक ऑक्साईड बाहेर पडेल. काय बाहेर पडेल, झिंक ऑक्साईड. पुन्हा एकदा बघा काय तयार होईल, याचं ओझोनलिसिस म्हणजेच
इथे एक ऑक्सिजन ॲड करा हा, आणि इथे एक CH3 आणि इथे एक CH3, याच कार्बनला एक ऑक्सिजन, इथे एक ऑक्सिजन, राईट. ओझोन ॲड झाला. डबल बॉन्ड आहे तिथे एक ऑक्सिजन ॲड करा सेंटरला. सेकंड स्टेपमध्ये झिंक घ्या, रिडक्शन, बरोबर. बॉन्ड इथे ब्रेक होईल, जिथे डबल बॉन्ड होईल ते लक्षात ठेवायचं. आणि मग झिंक आणि ऑक्सिजन, हा झिंक ऑक्साईड बाहेर पडला. हा काय CH3 C डबल बॉन्ड CH3 म्हणजेच काय ॲसिटोन, आणि C डबल बॉन्ड म्हणजेच काय सायक्लोहेक्झॅनोन, आणि इथला ऑक्सिजन आणि इथला झिंक, झिंक साइज बायप्रोडक्ट. इन दिस वे टू फॉर्म सायक्लोहेक्झॅनोन अँड ॲसिटोन. इथं लक्षामध्ये. So in this way to prepare aldehydes and ketones from alkenes by ozonolysis process. सेकंड आहे त्याच्यामध्ये हायड्रोकार्बनमध्ये बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. हायड्रेशन ऑफ अल्काइन्स, addition of water. Okay, again the word itself indicates its meaning. By hydration of alkynes, alkynes water add करायचं. H2 is added across the double bond, H2 is added across the triple bond alkynes to form corresponding aldehydes or ketones. Again it depends upon nature of alkynes. So here alkyne reacts with water in presence of 40% सल्फ्युरिक ॲसिड अँड 1% मर्क्युरिक सल्फेट. मर्क्युरिक सल्फेट म्हणजेच HgSO4 आणि H2SO4 किती असतं 40%, टू गिव्ह अल्डेट्स ऑर कीटोन्स. ही सेम रिॲक्शन तुम्ही 11वीला बघितलात अल्काईनमध्ये, आठवत असेल तर, नसेल तर आपण परत एकदा बघणार आहोत. ठीक आहे. नाव सी द रिॲक्शन्स. आपण या ठिकाणी काय यूज केलेलं आहे, युझिंग 40% H2SO4 अँड 1% मर्क्युरिक सल्फेट, म्हणजे हे मिक्सचर हा फक्त कॅटलिस्टचं काम करणार आहे. ॲक्च्युली काय ॲड होणार आहे, वॉटर ॲड होणार आहे. आता H2O म्हणजे वॉटर म्हणजेच काय HOH. अल्काईन हा सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे, अनसिमेट्रिकल. सो हियर H having positive charge, OH having negative charge. Therefore addition of water across the triple bond takes place according to Markovnik's rule. आणि मग हा OH कुठे जाईल, या कार्बनला, विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन, आणि H कुठे जाईल, या कार्बनला जाईल. म्हणजे CHच्या ठिकाणी CH2 होईल, म्हणजे ती प्रोडक्ट असा येईल. मी इथे लिहितो खाली CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड CH2, आणि इथं काय असणार आहे OH, बरोबर. वॉटर ॲड झाल्यानंतर परत काय होईल, याच्या पुढची स्टेप लिहितो मी. हा झाला इनॉल फॉर्म. इनॉल फॉर्म अंडरगोज टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझम म्हणजेच काय, रिअरेंजमेंट टेक्स प्लेस. टॉटोमेरिझम म्हणजेच काय, रिअरेंजमेंट. इथला याची इथे जाईल आणि इथे केटो ग्रुप तयार होईल, आणि फायनल प्रोडक्ट काय, याच्या पुढची स्टेप काय असणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड, जिथे OH आहे डबल बॉन्ड राहिला ना, आणि H इथे गेला, सिंगल बॉन्ड CH3. नोटिस दिस, that is 2-butanol. That is 2-butanol. In this way to prepare aldehydes or ketones from hydrocarbon, that is from alkynes by hydration. आपण इथं काय ॲड केलं, ॲक्च्युली वॉटर ॲड केलं, म्हणून याला म्हणायचं हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. ओके. इन दिस वे टू प्रिपेअर अल्डेहाइड्स अँड कीटोन्स. दुसरे एक्झाम्पल घेऊ शकता. अल्काईन घ्या, ॲस्टिलीन घ्या. ॲस्टिलीन असलं तर काय होईल, HC ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड H प्लस वॉटर. कंडिशन सेम, 40% H2SO4 अँड 1% मर्क्युरिक सल्फेट. ठीक आहे. तर H2 म्हणजेच काय हो, HOH. अल्काईन सिमेट्रिकल, त्याच्यामुळे इथे काही प्रॉब्लेम नाही. हा इथे जाईल, हा इथे जाईल, किंवा वाईस वर्सा. आणि मग काय तयार होईल, याच्या पुढची स्टेप मी लिहितो. याच्या पुढची H तिथे गेला, CH2 डबल बॉन्ड C HOH ना, CH2 डबल बॉन्ड CH, आणि इथं असणार आहे OH, बरोबर. हा OH इथे गेला. टॉटोमेरिझम झाल्यानंतर काय होणार, हा इथला H इथे नाही जाणार, हा H इथे जाणार, आणि काय तयार होणार, इथला O. म्हणजेच याच्या पुढची स्टेप अशी होईल, CH3 CHO, CH2चं कन्वर्शन CH3 मध्ये होईल CHO, म्हणजे ॲसिटाल्डेहाइड तयार होईल. Right? So it depends upon the nature of alkyne. It depends upon nature of alkynes. In this way, to prepare aldehydes or ketones by hydration of alkynes using 40% H2SO4
and 1% mercuric sulfate. सर येतं लक्षात. चला नेक्स्ट पुढे जाऊया. अदर मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. सो रिमेनिंग मेथड्स सिंपल मेथड्स आहेत. कुठल्या कुठल्या बघू आपण. याच्यामध्ये आपण दोन बघितलं, एक बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल आणि सेकंड बी बघितलं फ्रॉम हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन एक बघितलं आपण, ओझोनलिसिस ऑफ अल्किन्स, आणि सेकंड बघितलं आपण बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. इन दिस वे टू प्रिपेअर कार्बोनिल कंपाउंड्स that is aldehydes and ketones. Some methods of preparation of aldehydes and ketones involves common starting functional groups but different types. बघू आता कुठल्या कुठल्या आहेत. फर्स्ट आहे फ्रॉम असाइल क्लोराइड. फर्स्ट कुठले? फ्रॉम असाइल क्लोराइड means acetyl chloride, right? Aldehydes and ketones both can be obtained from acyl chloride but the reactions involved are different. बघू काय होतं आता. प्रिपरेशन ऑफ aldehydes from acyl chloride. Acyl chloride is reduced to corresponding aldehydes by hydrogen using a palladium catalyst poisoned with barium sulfate, and this reaction is known as Rosenmund reduction. याद रिएक्शनला काय म्हणायचं? रोसेनमून रिडक्शन. कीप इन माइंड नेम ऑफ रिएक्शन. म्हणजे आपण असाइल क्लोराईड पासून जर आपण समजा अल्डिहाइड तयार केला, असाइल क्लोराईड पासून, त्याच्यापासून असाइल क्लोराईड इज रिड्यूस्ड टू करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्स बाय hydrogen using a palladium catalyst poison with barium sulfate. कारण palladium आणि barium sulfate, palladium it is poisonous and it acts as a catalyst. palladium आणि barium sulfate mixture आणि मग acyl chloride is reducing to aldehyde and this reaction is known as Rosenmund reduction. Now see how to prepare aldehydes. आता इथे असाइल क्लोराईड म्हणजेच काय? जनरल फॉर्म्युला आहे. रिडक्शन ॲडिशन ऑफ हायड्रोजन. H2 म्हणजे काय? H सिंगल बॉन्ड H. एक HCl बाहेर काढा, एक HCl ठिकाणी जाईल. वी गेट अल्डिहाइड प्लस HCl एज बाय प्रोडक्ट. सिंपल रिएक्शन. मी आर समजा CH3 घेतला, CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Cl, राईट. देन Cl. आता मी इथं परत ॲडिशन ऑफ हायड्रोजन using palladium PD and barium sulfate. एक हायड्रोजन कार्बनला जाईल, एक हायड्रोजन क्लोरीन सोबत जाईल आणि काय तयार होईल? इट गिव्ह राईज टू HCl एज अ बाय प्रोडक्ट अँड प्लस CH3 C डबल बॉन्ड O CH ठिकाणी H म्हणजे काय झालं? acetaldehyde, राईट. इन दिस वे टू प्रिपेअर ओनली अल्डिहाइड्स. कारण इथं हायड्रोजन असल्यामुळं या मेथडनं आपण कीटोन तयार करू शकत नाही. ठीक आहे. मला प्रोपेनॉल तयार करायचं आहे. साहजिकच इथं काय पाहिजे? C2H5 पाहिजे. बाकी सगळं सेम. C2H5 आला, परत HCl बाहेर पडेल आणि इथं COH येईल. म्हणजे C2H5 असलं तर काय होईल? प्रोपेनॉल, राईट. मला ब्युटेड अल्डिहाइड तयार करायचं आहे. इथं काय? C3H7, राईट. वी गेट प्रोपेनॉल. इन दिस वे टू प्रिपेअर aldehydes from acyl chloride by reduction, and this reaction is called as Rosenmund reduction reaction. यालाच काय म्हणायचं? Rosenmund reduction. येतं लक्षात. So these are the preparation methods of aldehydes and ketones. So remaining methods of preparation of aldehydes and ketones will be continued in the next lecture. So thank you.